आज आपला मस्त असा गावरान बेत आहे. हरभऱ्याची भाजी, भाकरी, भात, कांदा, मस्त असा गावरान बेत आज आपण बनवलेला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यामध्ये एक असा पदार्थ टाकलेला आहे की त्यामुळे भाजीची चव ही खरंच खूप छान होणार आहे. तर हिरवी मिरची आणि लसूण छान वाटून घेत आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी. तुम्ही कुटून टाकलं तरीही चालेल. आता फोडणी बनवायची आहे. त्यासाठी कढईत तेल घ्यायचं आहे. तेल गरम झालं की नेहमीप्रमाणे जिरी मोहरी छान तडतडून घ्यायची आहे आणि हे जे हिरवं वाटण काढून घेतलेलं आहे ते यामध्ये छान परतून घ्यायचं आहे. तुम्ही जर जावाजावांच्या किचनमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही आम्हाला सपोर्ट करू शकता आणि व्हिडिओला लाईक पण करू शकता. मस्त हिरवं वाटून घालून छान याच्यामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे. थोडं परतल्यामुळं काय होतं तर याचा जो वास असतो किंवा कच्चेपणा असतो तो निघून जातो आणि हा जो ठेचा आहे तो आपल्याला बाधत नाही. त्यामुळे छान तेलामध्ये याला फ्राय करून घ्यायचं किंवा आपण कधी मिरची भाजून पण याचं वाटण बनवू शकतो. यामध्ये आता मी हिंग टाकलेलं आहे आणि चवीनुसार आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे आणि अजून थोडंसं परतून द्यायचं आहे. आणि ही फोडणी छान मस्त अशी तयार झाली पाहिजे तरच भाजीला चव छान येते. फोडणी व्हायच्या अगोदर आपल्याला पाणी टाकायचं नाही आणि पाणी पण आपल्याला एकदाच टाकायचं आहे. थोडं असं टाकत बसायचं नाही. जेवढी भाजी करायची तेवढं पाणी एकदाच आपण यामध्ये टाकणार आहोत. तर मी 1 तांब्याची भाजी बनवणार आहे, तेवढं पाणी मी एकदाच टाकणार आहे. तर मिक्सरच्या भांड्यातच मी पाणी टाकलेलं आहे आणि ते फोडणीत टाकलेलं आहे. पूर्ण मिळून 1 तांब्या पाणी झालेलं आहे. आवश्यकतेनुसार मीठ टाकायचं आहे. थोडीशी आपल्याला यामध्ये चवीसाठी मुगाची डाळ टाकायची आहे. तुम्हाला जी डाळ आवडत असेल ती तुम्ही टाकू शकता आणि आपल्याला जाडसर असं कुटलेलं शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. हे मी खलबत्त्यामध्येच कुटून घेतलेलं आहे, कारण काय होतं जाडसर कूट छान लागतं. आणि यामध्ये चवीसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चिंच टाकायची आहे. मी म्हटलं होतं ना एक आवश्यक पदार्थ टाकणार आहोत, तर ती आहे चिंच. जर तुमच्याकडे चिंच नसेल तर तुम्ही गावरान बोरं असतात वाळलेले ते टाकू शकता किंवा तुम्ही चुक्याची भाजी असते ना ती थोडीशी टाकली ना 5-6 पानं तरीही या भाजीची चव खरंच खूप छान लागते. हरभऱ्याची भाजी तर आपण नेहमीच करतो पण या पद्धतीने एकदा नक्की करून बघा. भाजी खूपच चविष्ट अशी बनते. पाण्याला उकळी येते तोपर्यंत मस्त अशी हिरवीगार हरभऱ्याची वाळलेली भाजी आणि त्यामध्ये एक छोटी वाटी बेसन पीठ टाकलेलं आहे आणि ही छान हाताने मिक्स करून घ्यायची आहे. बेसन पीठ आणि भाजी एकजीव झाली पाहिजे. त्यामुळे काय होतं भाजीमध्ये छान शिजते आणि भाजी एकजीव होते. नाहीतर काय होतं भाजी एकीकडे आणि पाणी एकीकडे असं होतं. बेसन पीठ जर नीट मिक्स झालं नाही ना तर तसं होतं. त्यामुळे हाताने छान हे बेसन पीठ भाजीला लावून घ्यायचं आहे आणि पाण्याला उकळी आल्यावरच भाजी आपल्याला गरगटून घ्यायची आहे, त्याच्या अगोदर नाही टाकायची आहे. त्याच्यामुळे काय होतं तर बेसनाच्या गाठी होण्याची शक्यता असते. तर गरगटण्यासाठी माझ्याकडे तुरीचा जो दांडा असतो ना तुरीच्या झाडाचा तो आमच्याकडे आहे. तर आम्ही त्याच्यानेच काय करतो बेसन हरभऱ्याची भाजी गरगडतो. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही चमचा पळीचा जो दांडा असतो त्यानेही गरगटू शकता. आणि ही काडी खूप वर्षापासून आमच्या घरात आहे. जवळजवळ 10 ते 15 वर्ष झालेलं आहे. ते एकदा आणली तर ही काठी काही खराब होत नाही, कारण वापर झाला की आपण याला स्वच्छ धुवून ठेवू शकतो. तर आवश्यकतेनुसार भाजी टाकून गरगटायची आहे. तर मी थोडीशी पातळच भाजी करणार आहे, कारण आम्हाला भाकरीसोबत खायची आणि सोबत भात पण आहे. तुम्हाला जर पातळ आवडत नसेल, घट्ट करायची असेल तर भाजीचं प्रमाण वाढवू शकता आणि पिठाचं प्रमाणही वाढवू शकता. फक्त भाजीच टाकली तर पाणी एकीकडे आणि चोथा एकीकडे होतो. त्यामुळे आपण त्यामध्ये बेसन पीठ पण टाकलेलं आहे आणि मंद गॅसवर आपल्याला ही छान भाजी शिजू द्यायची आहे. चिंच पण छान शिजलेली आहे म्हणून त्यामुळे थोडासा आंबूसपणा या भाजीला येणार आहे आणि चवीला खरंच खूप छान लागणार आहे. तर या पद्धतीने नक्कीच हरभऱ्याची भाजी करून बघा आणि कशी झाली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. तर छान अशी भाजी शिजत आहे आपली. तर यातीलच मी काय करणार आहे, थोडीशी भाजी घेतलेली आहे. तर मस्त अशी हिरवीगार भाजी तयार झालेली आहे. सोबतच भाकरी, भात, कांदा असा मस्त गावरान पद्धतीचा बेत आहे. जर तुम्हाला हा बेत आवडला असेल तर कमेंट करून सांगा आणि या पद्धतीने नक्कीच भाजी करून बघा. चला भेटूया नवीन व्हिडिओ